इन्सेंटिव्ह आपण देतोय आणि ज्यांचं थकलेलं होतं त्यांचं मागं माफ त्या ठिकाणी करण्यात आलं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी लक्षात येत आहेत तर त्याच्यातनं शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. वीज बिलाचे पैसे तसं बघितलं तर आम्ही वसूल करत नाही. ज्यांची परिस्थिती योग्य आहे तेच वीज बिल भरतायत. आता त्यांना कायमचं वीज बिलातनं मुक्त करण्याच्या करता सोलर वर चालणारे इलेक्ट्रिक पंप हे मोठ्या प्रमाणावर आम्ही देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर चालली. आमची जी गायरान आहे त्या गायरान त्या गावाचा असेल तर त्याला एकरी 30,000 रुपये वर्षाला द्यायचे आणि नंतर दरवर्षी त्याच्यामध्ये काही टक्के वाढ आहे आणि ती जमीन घेऊन तिथं सोलर पॅनल बसवायचे आणि दिवसात ह्या लोकांना वीज लागती ती वीज तयार करून त्याच्यातनं ह्यांना रिलीफ द्यायचा. आता काय होतं विजेचं शॉर्टेज असल्यामुळं आठवड्यातले निम्मे दिवसात निम्मे दिवस रात्री असं आपल्याला ते करावं लागतं. त्याच्याऐवजी त्याला दिवसाच कशी देता येईल याही करता मोठा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी चाललेली आहे. तुमच्या जिल्ह्यात काही जमीन दिली का? किती हजार एकर? बऱ्याचशा ठिकाणी मराठवाड्यातली तर जास्त येईल कारण मराठवाड्यामध्ये बॅरन लँड बऱ्यापैकी कारण दुष्काळी परिस्थिती असते. विशेषतः आवर्षण प्रवण जे तालुके आहेत त्या भागामध्ये जिथं पाणी नाही कारण पाणी असणाऱ्या ठिकाणची जमीन घेऊन चालत नाही. जिथं आपल्याला कुसळाशिवाय काही उगवत नाही अशा प्रकारची जमीन आपण घेतो आणि तिथं झाडं नसली पाहिजे कारण ते पॅनल आणि आता नवीन टेक्नॉलॉजी पुढे आल्यामुळं पूर्वी 5 एकरात 1 मेगावॉट तयार व्हायची आता 4 एकरात 1 मेगावॉट तयार होते. म्हणजे सुधारणा त्याच्यात होत चालल्या. ह्या पद्धतीनं आणि नेहमी आम्ही आवाहन करतो बाकीच्या बाबतीमध्ये कुणी तुमच्या जमिनीचे लिलाव करणार नाही. तुम्ही इतक्या टोकाची भूमिका घेऊ नका. वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सवलती त्या ठिकाणी देतो. त्यांच्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच अंशी सवलती देतो. अशा अनेक बाबी करतो. ठीक आहे, धन्यवाद. अहो मला 10:30 वाजले का? किती आहे? ठीक आहे, मग मी काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे ना. उद्यापासून रास्ता रोको सुरू होते राज्यात.